शेंगदाणे भाजून घेते आता। इकडे शेंगदाणे भाजून चांगले साल काढले त्यांचे आणि इकडे बटाटे पण सोलून घेतले। वारा पण सुटलाय आणि दिसतो जास्त झाले। नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज शिमग्यानिमित्त आमच्या घरी पालखी, ग्रामदेवत पालखी, आमची महादेवची पालखी आज याचा दिवस आहे। तर खूप खुश आहोत आम्ही सगळेजण, खास करून प्रज्ञू आणि वर्षा आज मुंबईतून आलेल्या आहेत। हाय, इकडे वर्षा आहे आणि आम्ही आता सकाळपासून तयारीला लागलो आहोत, कारण की दुपारनंतर पालखी आमच्याकडे येणार आहे। त्यासाठी तयारी, अंगण सारवणं, सगळ्या कणा रांगोळी इकडे आईने। आता हे आमचं खळ आहे, त्याला अंगण बोलतो, ते अंगण सारवून घेतलंय शेणाने। आणि इकडे हे मी असं हे अशी कणा रांगोळी काढले कलरची। एकच कलर आहे? हा, एकच कलर आहे, व्हाईट कलर इकडे काढले जरा। आणि इकडे तर हा जरा इकडे चेंज झालाय, तो होईल असं काम बाकीचा राहिलेला। तर तयारी म्हणजे खास करून खेळे यायच्या दिवशी आपण खूप खुश असतो। कधी आपली पालखी वर्षातून एकदा येत असते घरी, तर त्यासाठी प्रत्येक चाकरमणी हा गावी येतो। तर आज पालखी येणं त्यानिमित्त खेळांना काहीतरी नाश्ता पाणी बनवूया आपण। गेल्या वर्षी बनवलेला काहीतरी ते ह्यावेळेस पण बनवूया। दुपारची वेळ आहे, जरा कडक ऊन पडलाय, सारवून घेतलं लगेच सुकेल नाही। आणि हे इकडे आम्हाला पण जरा इकडे पण जसा कणा रांगोळी काढायची आहे। सगळं सामान जर आमच्या इकडे पडलेलं आहे। हे असं घर दिसतं किती मस्त, गावाकडचं कोकणातलं घर। प्रज्ञू मस्त रिलॅक्स झालं इकडे पण। हा बंद, छान वाटतं ना इकडे? जायचं की नाही जायचं? नाही जायचं? तयारी तुम्हाला सगळं दाखवतात म्हणजे कशी काय चाललंय ते। आज हा पूर्ण आपल्या घरी पालखी येणार देव, त्याचा हा व्हिडिओ। जणी आईने पासट टाकलेला म्हणजे जरा आराम करता येते, कारण कामं करून दमतात माणसं गावची। तयारी कुठवर आले? साबुदाणा भिजत घातलाय। कुठं आहे? हा, जरा इकडे शिफ्ट सेटिंग केली जरा आम्ही। आता इथे पाणी बिनी कनेक्शन नाही घेतलं अजून, ते होईल हळूहळू। जेवण पण केलंय मी। अच्छा, हे घालते आपल्याला कडवे कडव्यांची शेंगांची भाजी बनवली, वांग बटाटा घालून कडवेवालची भाजी आहे, सगळ्यांच्या आवडीची। आज आमच्याकडे जेवण आहे। काजूचे गर पण होते, पण काढायला वेळ नाही मिळाला तेवढा। बकऱ्या आणि इकडे हा साबुदाणा भिजवला। दोन टोपामध्ये घातलाय, एकच नाही। हा एक ह्याच्यामध्ये एक आहे आणि ह्या टोपामध्ये पण घातलं का? फुल आहे, सकाळी येऊन घातला मी भिजत, पण झालाय बा। ओके, रेडी झालंय। आमच्याकडे पालखी येईपर्यंत अगदी उशीर होतो, संध्याकाळी 5 वाजतात बहुतेक। कारण की सगळ्यात पहिलं खालच्या साईडची घरात ती येऊन नंतर आमच्याकडे येणार आहे। काय आज नाचायचं तुला पालखी सोबत? नाचेल ना? हा, ठीक आहे। आईने सगळी तयारी केली बघा। इकडे हे हार आणलाय मी मुंबईतनं एक मोठा। इकडे हे सगळे नवसाचे नारळ आहेत, नारळांचं तोरण पूर्ण 5 नारळांचे तोरण, असे 3 नवस आहेत आमचे। तर प्रत्येकाचं काही ना काहीतरी असं गाराणं असतं किंवा नवस असतात। दरवर्षी आपण केलेले असतात, ती मनोकामना पूर्ण झाली की असे आपण ते नवस परत देत असतो देवीला। तर ते हे आईने सगळे साहित्य रेडी केलंय। हे बघा, ताट सगळे रेडी केले तिकडे। गुगुली, खाशील ना? भूक लागली असेल त्याला। प्रज्ञूचे मित्र आलेत, काय काय देवांश आलाय। अजून कोण आलाय? अजून कोण आलाय? आता ते पालखी सोबत सगळे येतील तेव्हा माहिती पडेल कुठे कुठे कोण काय। हे खरे कणे, हे बघा अशी आई काढत असते दर टायमाला। तर ही पालखीचे आता कन्ना काढते, कन्ना रांगोळी। आणि पाठ काढत असते। पाठ काढलेस की नाही? हे पाठ बोलतो त्याला। तशी पालखी येणार म्हणजे सगळी तयारी असते अगोदर। माझ्या कसा बाजा जमावायला सांगतात बघा। बाजा 2:30 वाजता बरोबर सगळ्यांनी जमायचं असतं पाटलांकडे, त्यावेळेस हजेरी लागते। तर आता बाजा केला म्हणजे सगळ्यांनी जमावून तिथे जायचं। शेंगदाणे भाजून घेते आता। इकडे चहा ठेवलाय, थोडा शेंगदाणे चहा ठेवलाय। मिरच्या कटिंग करून घेतलेत। एवढे शेंगदाणे बस होतील ना? त्याचं कूट करायला लागेल। नाही काय, घरी देव येतो तर किती मस्त वाटत नाही? हो, देव आला की माणसाला किती हरुषे असतं। वर्षातून एकदा देव येतं आपल्या घरी। सगळ्यांनी दरवाजे उघडे ठेवावे, कामाला सगळी बंद करायची। देव आपला दरवाजा बंद असला ते वेगळा वाटतं। इकडे शेंगदाणे भाजून चांगले साल काढले त्यांचे आणि इकडे बटाटे पण सोलून घेतलेत। आता मी शेंगदाणे मिक्सरला लावून घेते पटकन, थोडेसे जास्त बारीक नाही करायचे, थोडे जाडसर असे बारीक करायचे आपल्याला।
आणि मग फोडणीची तयारी. आईकडे एक मोठा टोप घेतलाय, नंदा एकनं आणलाय टोप. तर मंडळी इकडे सगळी तयारी झाली. मी आता हे साबुदाण्याची खिचडी बाहेरच बनवते. बाहेर चुला आहे त्याच्यावरती मी बनवते खिचडी. इकडे हा मोठा टोप ठेवलाय मी गरम करायला आणि इकडे सगळं साहित्य रेडी केलंय. इकडे पण एक साबुदाणा भिजत घातलेला आहे. आता आपण बनवायला घेऊया खिचडी. तेल घातलं इकडे. साबुदाणा ह्याच्यामध्ये घातला. आता बटाटा कुस्करून घालूया ह्याच्यामध्ये. आग जास्त झाले ना, कमी करायला पाहिजे. आग जरा जास्त झाली होती म्हणून मी टोप खाली उतरला आणि ह्याच्यामध्ये सगळं साहित्य मिक्स केलं. कूट, त्याच्यानंतर बटाटे उकडलेला आणि मीठ वगैरे घातले सगळं. आता तर हलवून घेते मी व्यवस्थित आणि मग परत चुलीवरती ठेवणार आहे, कारण तिथे हलवायला भेटत नाही व्यवस्थित. वारा पण सुटलाय आणि विस्तू जास्त झाली होती. दुपारच्या आता 2:30 वाजून गेलेले आहे. पालखीची खाली आमची थांबलेली ना, तिथून आता उचललेली आहे आणि तर उठून आपण आता घरी घ्यायला सुरुवात केलेली आहे. तर सगळ्यात पहिलं आमचं खालचा मूळ घर आहे, तिथून सुरुवात केली. तोपर्यंत इकडे सगळं कन्ना रांगोळी काढून घेतले आणि आईला म्हटलं तयारी करून ठेव. तर मग मी इथे जाऊन पालखीला घेऊन येतो. हा हो, चला जाऊया. पहिला आपली जिथे पालखी आहे तिकडून घेऊन येऊया. आमचं मूळ घर आहे तिकडे झाले पालखी. आता नंतर वरती आमच्याकडे जाईल. प्रज्ञ रेडी झालाय, वर्षा पण रेडी झालेले आहेत. आम्ही सगळेजण रेडी झालेलो आहोत. आई वगैरे सगळे वाट बघतात. आपली पालखी आता सावतांच्या घरी म्हणजे अजयच्या घरी इकडे आलेली आहे, नंदाईच्या इकडे. नंतर आपल्याकडे लवकर रानाला जाऊया. आता दुपारपासून वाट बघतोय. आणि प्रज्ञ झोपले जातात, उठला झोपेतून. आणि प्रज्ञसाठी ह्या वर्षी जरा नवीन एक्सपिरियन्स काहीतरी. तेव्हा लहान होता गेल्या वर्षी जरा. हा, 1-1.5 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी. आता त्याला समज आले चांगले. तर लहान होता तो. पावसासारखा झालाय ना. हो, कुठेतरी पडत असेल पाऊस. मांजल कशी पदूची मांजल. नंदाईच्या घरी मस्त रांगोळी काढल्या बघा, किती भारी.
माय तुम्हा माय काळे श्रीनाथ माता निवत कर खतिर परवार कर करी सकल करेन सगळे आता देवीचा मनसून झालेला आहे, जे घराणं असतं ते घराणं झालेलं आहे आणि आता खेळांना केलेला प्रसाद आता तो वाटतोय, त्यामध्ये चहा आणि हे साबुदाणा खिचडी आणि आज शेवटचं घर आमचं, नंतर मग जाणार. तर उद्याला बाकीची रणखरं घेणार. आज वरती फणसवाडीत थांबणार पालखी. हो हो चहा बसते. मंडळीत आमची पालखी आमच्या घरून येऊन गेलेली आहे. तर संध्याकाळी पालखी आमची अरदनशी पण जाते. अरदनशी म्हणजे आमच्या वेशीवरती जाते, जिथे त्या दिवशी खेळ येतात. तर तो सोहळा असतो आणि नंतर संध्याकाळची होम दर दिवशी असतात. म्हणजे मोठी होळी होईपर्यंत, जो होळीचा मोठा सण असतो मोठी होळी, तर त्याच्या अगोदर दर दिवशी 10 दिवस अशी होळी पेटत असते. आता खरी मजा येणार आहे. होम कसा पेटवतात ते बघूया जरा, फुल मजा येणार आहे. आणि इकडे बघा होम लागला पण लगेच.
असा शेवरा ओढला जातो, शेवरा असतो ना अशामध्ये तो ओढायचा. तर मंडळी बघितलं तुम्ही आजच्या ह्या व्हिडिओमध्ये खास करून आमच्या घरी देव आलेले म्हणजे आमची ग्रामदेवता महामाई देवी आणि इतर काही देव ते सगळे बसून आपल्या पालखीमध्ये आपल्या घरी येतात. तो हा सोहळा म्हणजे आपल्या शिमग्याचा सण. तर शिमग्याच्या सणामध्ये 5-7 दिवस आमची पालखी पूर्ण आमच्या गावात फिरते आणि त्यातले ठरलेली सगळी घरं घेत असते. तर प्रत्येकाच्या दिवशी ज्या दिवशी पालखी घरी येणार असेल तर त्या घरातले सगळी माणसं खुश असतात. इतर दिवशी पण असतात पण घरात खास करून त्या दिवशी त्यांच्या घरी येणार असेल ना तर सगळं देवाचं सगळ्या ओटी ते नारळाने ते सगळी तयारी मुंबईकर चाकर नसेल ते येताना सगळं काय ते मिठाई वगैरे सगळं आणणं आणि ते घरात आल्यानंतर काही जणांकडे भंडारा नाश्ता पाणी असं सगळ्यांकडे असतं. आणि ज्या दिवशी पालखी असते त्यावेळी आपली ओढ असते की कधी पालखी घरी येईल तर सगळी तयारी असते. घरात सारवण झालेले असतात, प्रसन्नतेचं वातावरण असतं. तुम्हाला जो एक चाकर आणि गावावर राहिलेला व्यक्ती कोकणातला एक व्यक्ती असेल तर ह्या भावना समजू शकतो की कशा प्रकारचं फील असतं. आणि कोकणात गावाकडे सर्रास हा शिमगा सण सगळीकडे मोठ्या उत्साहाने साजरा करतात. तर सध्या तुम्हाला हा व्हिडिओ येईल त्या दिवशी कदाचित गोड तिखटा सण असेल तर ते पुढचे काही 2 दिवस आहेत ना फुल धमाल मजा मस्ती असते. सो तुम्हाला ते पण व्हिडिओ दाखवीन नक्की. आणि गावाकडचा कोकणातला हा शिमगा त्याच्या माध्यमातून तुम्ही जे बरेच जण अशी काही मंडळी असाल ज्यांना कामावरती सुट्टी नसते ऑफिसमुळे किंवा काही कामानिमित्त त्यांना यायला जमत नाही तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ते एक फील घेतात की दादा तुमच्यामुळे आम्हाला आपला गावचा शिमगा बघायला मिळाला. आणि ते असं समजतात की आपला गावचा शिमगा म्हणजे माझ्या गावाची पालखी बघताना त्यांच्या गावाची पालखी तो सोहळा बघतात अशा प्रकारचं त्यांना ते फिलिंग असतात. तर हे तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे तसंच कायम राहू द्या. तुम्हाला असेच गावाकडचे नवनवीन व्हिडिओज नक्की दाखवत राहीन. असंच तुमचं प्रेम राहू द्या. खूप साऱ्या रूढी परंपरा ज्या आहेत आपल्या सांस्कृतिक वारसा जो आहे तो आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्की दाखवू. आणि कुणाला असं वाटत असेल की आमच्या गावाला हा गोष्टीचा आनंद घ्यायचा आहे तर ते प्लॅन करू शकतात. कदाचित येत्या भविष्यात आपण तसं काहीतरी करायचा प्लॅन नक्की करू. म्हणजे खूप जण असं नाही पण काही लिमिटेड लोक ज्यांना शक्य म्हणजे आपण असे ग्रुप बनवून कदाचित आपण तुम्हाला हे नक्की दाखवू. तर बघूया काय कसं करता येईल ते. तर हा व्हिडिओ इकडे संपवतोय. आज तिखटाचं नाही काहीतरी मस्त तिखट बनवलं आणि तुम्हाला दाखवेन पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा, तुमची प्रतिक्रिया कळवा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय टाटा सी यू टेक केअर. थँक्यू सो मच. बाय 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 सी यू. भेटू लवकर. बाय 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 सी यू.